गेल्या आज दिनांक 9/7/2024 या रोजी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर हा पेशंट आमचा जुना आहे. गेल्या 2 वर्षाखाली आम्ही यांना सक्सेस आर्थो, विटामॅक्स आणि 7 वंडर हे 3 औषधे आम्ही दिली होती. या ताईंना दिली होती. या ताईंना काय आजार होतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की खरंच त्यांना किती मोठा त्रास होता. ताई तुमचं नाव सांगा पूर्ण. कोकण तालुका जिल्हा वाशिम. तालुका जिल्हा वाशिम आहे. तुम्हाला काय त्रास होता ताई? गुडघ्याची झाली होती. गुडघ्याची झाली. हो. असं चालता पण येत नव्हते. जखमासारखं तकलीफ होती. चालता येत नव्हतं. खाली बसता येत नव्हतं. खाली बसता येत नव्हतं. बरं. आणि हे किती वर्षाखाली? हे म्हणजे 1 वर्ष का झालं मला असं. 2 वर्षाच्या अगोदर 1 वर्ष त्रास झाला. 1 वर्ष त्रास झाला. आता तुम्ही या तेव्हा कोणत्या डॉक्टरकडे दाखवलं? डायरेक्ट नगरलाच गेलो. नगरला कोणत्या डॉक्टरकडे? भालेराव सरांकडे गेलो होतो. अच्छा. त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं. नगरचे डॉक्टर भालेराव सर यांच्याकडे जाऊन आले. त्यांनी डॉक्टरनी यांना ऑपरेशन सांगितलं. नंतर तुमच्याकडे हा सक्सेस आर्थो पावडर हे घेऊन आले. हो. नंतर किती महिन्यात कोर्स केला तुम्ही? 4 महिने. 4 महिन्यात कोर्स केला. 8 दिवसातच फरक पडला मला. 8 दिवसातच फरक पडला. बघा 8 दिवसातच यांना फरक पडलेला आहे. 8 दिवसानंतर 4 महिने यांनी कोर्स केला. आता कोर्स बंद केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय, कोर्स बंद केल्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला का? नाही. काही त्रास नाही. 2 वर्ष पूर्ण झाले. मित्रांनो बघा कोर्स 4 महिन्याचा पूर्ण केल्यानंतर यांना 2 वर्ष झाले. अजून कवडीचाही यांना त्रास नाहीये. हा आपला सक्सेसफुल आर्थो आहे. अजून आपल्याकडे कोणाकडे जर असे पेशंट असतील तर तुम्ही त्यांना तुमचं महत्व समजून सांगा, काय त्रास होतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि लोकांचे जे आजार आहे हे दुरुस्त झाले पाहिजे. तुम्ही काही लोकांना सांगितलं का? हो ना. आता बरेच पेशंट दिले ना मी. सांगितलंय ना? वा वा. धन्यवाद. तुमचा आजार दूर झाला हे आम्ही ईश्वरांना प्रार्थना करतो. खूप छान झालं तुमच्या घरामध्ये. तर तुम्ही खूप त्रस्त होते. कुठे कुठे दाखवलं यांना? अकोला नगर बऱ्याच डॉक्टरांना दाखवलेलं आहे. धन्यवाद सर तुम्ही आर्थो घेतल्याबद्दल. इतर लोकांना सांगा. मुलगा यांचा MBBS आहे. MBBS ला कुठे आहे? चंद्रपूरला MBBS ला मुलगा आहे. तरी आपला सक्सेस आर्थो हा पावडर त्यांनी घेतला आणि आजार त्यांचा दूर केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय असल्याम.